युरो USD फॉरेक्स साधारणतः आपण इथं आत्ता एंटर करू शकतो. हे फक्त जे रेड झोन दिसतोय तुम्हाला, साधारणतः हा जो आहे तो सेलर झोन आहे, तो क्रॉस झाला तर आपण एंट्री करू शकतो. त्याच्या आधीही करू शकतो, पण तिथं आपण साधारणतः वेट केला तर बेटर राहील. पण बुलिश आपल्याला कॅन्डल दिसते आहे, तर आपण इथं एंट्री केली तरी काय हरकत नाही. तर साधारणतः जर आपण आत्ता इथं एंट्री पेपर ट्रेडमध्ये लावूया आणि या कॅन्डलचा स्टॉप आणि या कॅन्डलचा इथपर्यंत आपण प्रॉफिट घेऊ शकतो. आपण ट्रेड लावला आहे, साधारणतः हा अचीव झाला पाहिजे. आपण याला कंटिन्यू बघूयात की काय आपल्याला दाखवतं. खूप सिंपल आहे. आपल्याकडं जे आपण स्टँडर्ड सप्लाय डिमांड झोन, त्याशिवाय काय म्हणतो आपण की वॉल्यूम, हे सगळं मिळून आपण एक स्ट्रॅटर्जी आपण डेव्हलप केली आहे. त्याप्रमाणे आपण वर्क करतो. त्यामध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंग, स्कॅल्पिंग, विकली, मंथली, इंट्राडे वगैरे सगळं करू शकता. ॲक्च्युअली आपण ट्रेंडच्या विरुद्ध ट्रेड करत नाही. नॉर्मली आपल्याला आता जर बघितलं तुम्ही तर आपल्याला डाऊन ट्रेंड चालू होता. हा जो आहे तो डाऊन ट्रेंड आहे, म्हणजे इथून असा साधारणतः हा डाऊन ट्रेंड आहे. त्याच्या विरुद्ध आपण ट्रेड करत नाही, पण आपल्याला इथे एक बुलिश दिसला आहे, तर साधारण या लेवलपर्यंत मार्केट बुलिश गेलं पाहिजे. त्यानंतर कदाचित बेरिश होईल अशी अपेक्षा आहे. तर त्यामुळे आपण इतर रिस्क घेतली आहे. शक्यतो आपण काय करतो की जर बघितलं तर हा डाऊन ट्रेंड आहे. त्याच्या आधी हा जो होता तो साधारणतः तो आपण म्हणतो ना चॉपी मार्केट होतं, साईडवेज होतं. ठीक आहे, म्हणजे साधारण इकडून हा चॉपी मार्केट होता. त्यानंतर हा अप ट्रेंड, मग डाऊन ट्रेंड, हा चॉपी असा चालला होता मार्केटमध्ये बराच वेळ. तर आपण बरंच असं करतो की आपल्याला सिग्नल्स बरेच मिळतात. सिग्नलपैकी आपण कुठला घेणार हा महत्त्वाचा आहे. की तुम्ही योग्य सिग्नल घेतला तर तुम्हाला 1-2 ट्रेडमध्ये चांगला प्रॉफिट घेतला की तुम्ही परत ट्रेड करायचं नाही, ओव्हर ट्रेड करायचं नाही. ठीक आहे. आणि जसं बघा आता आपण बरोबर एंट्री घेतली आहे, त्याप्रमाणे आपलं मार्केट आपल्या दिशेने चाललं आहे. स्टॉप लॉस ट्रेल करायचं, थोडा का असं ना स्टॉप लॉस ट्रेल करायचा, आणि शक्यतो आपण लॉस घेत नाही. ठीक आहे, घेतला तर खूप छोटा, प्रॉफिट थोडंसं मोठं असावं या दृष्टीने आपण वर्किंग करतो. मार्केट आपल्या दिशेने जायला लागलं की आपण स्टॉप लॉस हळूहळू ट्रेल करत राहायचं. ठीक आहे, कारण की आपल्याला काय आहे की आपलं मुळात मेन कन्सेप्ट अशी आहे की आपलं जे बेसिक अमाऊंट आहे ती आपण वाचवायची, आणि ते स्टॉप लॉस कमीत कमी झाला पाहिजे. आपली बेसिक अमाऊंट ही कमीत कमी खर्च झाली पाहिजे आणि आपण प्रॉफिट जास्तीत जास्त घेतला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण ट्रेड करतो, जेणेकरून मंथली जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला एक चांगलं प्रॉफिट आपण त्याच्यामध्ये काढलेलं असतं. तर जर सक्सेसफुल आपण केलं तर आपण एक सक्सेसफुल ट्रेडर म्हणून ओळखलं जातो. आता हे ऑलरेडी लाईव्ह आहे, लाईव्ह ट्रेड आहे. युरो USD मध्येचा आपण ट्रेड लावला आहे. आपण आता प्रॉफिटमध्ये आहोत. आता जर आपण ज्या लेवलला आहोत त्याप्रमाणे जर आपण फक्त स्टॉप लॉस ट्रेड केला तर आपल्याला 0 लॉसला आपण आहोत. आत्ता जर बघायला गेलं तर 0 लॉस करू शकतो आपण. जर मार्केट इकडनं फिरलं तरी काय झालं तरी आपल्याला खास करून लॉस होत नाही. हां, फक्त जे ब्रोकरेज आहे तेवढं थोडंफार जाईल, त्याच्या व्यतिरिक्त आपलं लॉस काही नाही. मला असं व्हिडिओ शूट वगैरे अजून करता काही व्यवस्थित येत नाही. मी यूट्यूब चॅनल ओपन केला आहे, मी इंस्टाग्राम ओपन केला आहे. म्हणजे एवढं एक्सपिरियन्स नाही त्याच्यामध्ये, कसं वर्कआउट करायचं, कसे व्हिडिओ अपलोड करायचे, कसं लोकांपर्यंत पोचायचं हे जास्त माहिती नाही. पण आपण एक प्रयत्न म्हणून करतो आहोत.
की जर आपले महाराष्ट्रीयन जे मराठीमधले पुण्यामधले पुण्याच्या आसपास सातारा सांगली त्या ठिकाणचे जी लोक आहेत, जे मुलं आहेत ज्यांना इन्कम सोर्स नाही, त्या लोकांनी मला येऊन समक्ष भेटावं, आपला क्लास जॉईन करावा, हे सगळं शिकून घ्यावं. थोडा वेळ द्यावा लागेल, पण एकदा तुम्ही हे शिकलात तर तुम्ही लाईफ लॉंग आपण आणि आपली फॅमिली आणि आपली येणारी पुढची पिढी ही सुखात जाऊ शकते. याचं तुम्ही भान ठेवावं, नमूद करावं, ज्याच्यामुळं चांगला इन्कम. बघा आता इथून थोडंसं मार्केट मागं फिरलं आहे, पण आपण स्टॉप लॉस ट्रेल केला आहे, त्यामुळं आपल्याला काही विशेष लॉस नाही आहे. जर प्रॉफिट झाला तर तो 23 पटीने 23.75 दाखवतो आहे, तर साधारण 23 पटीने प्रॉफिट होईल. आणि लॉस झाला तर खूप शिल्लक आहे, पण आपण लॉस शक्यतो घेत नाही. ट्रेल करत जायचं. स्टॉप लॉस ट्रेल केला. आता पण ज्या पोझिशनला आपण आहोत त्या पोझिशनला मी जर एक नाही म्हटलं 10-15 पॉईंट मागं पण मी जर स्टॉप लॉस केला तर मी ओव्हरऑल मी प्रॉफिटमध्येच निघणार, लॉसमध्ये निघणार नाही. जी आपली आत्ता मार्केट कंडिशन आहे तो ओव्हरऑल मी प्रॉफिटमध्ये निघू शकतो, अशी कंडिशन आहे. मार्केट आपल्या दिशेनेच आहे, त्यामुळे जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. व्यवस्थित चाललं आहे आणि विदिन काही मिनिट्स आपण एक्झिट करतो. म्हणजे असं नाही की दिवसभर, तसं पण आपल्याकडं ट्रेड आहे, दिवसासाठी आहे, महिन्यासाठी आहे, विकलीसाठी आहे. आपल्याकडं खूप सोप्या पद्धतीने लोकांना सांगितलं जातं, शिकवलं जातं. ही मी स्वतः डेव्हलप केलेली स्ट्रॅटर्जी आहे. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. नॉर्मली जे लोक ट्रेडिंग व्यू माहीत असेल किंवा त्यांना चार्टबद्दल थोडीफार माहिती असेल, तर माझा जो आता व्हिडिओमध्ये रेकॉर्डेड चार्ट आहे आणि त्यांचा चार्ट याच्यामध्ये खूप मोठं डिफरन्स आहे. माझा चार्ट एकदम वेगळा दिसतोय आणि त्यांचा चार्ट वेगळा असतो. हे शिकण्यासाठी, नेमकं याच्यामध्ये करायचं कसं, काय करायचं हे शिकण्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. माझं नाव आहे मोहसिन खान सर म्हणून. आपण स्टॉक माफिया म्हणून एक ऑर्गनायझेशन डेव्हलप केली आहे. या ऑर्गनायझेशनमध्ये आपण क्लासेस घेत नाही, तर आपण आपला एक्सपिरियन्स शेअर करतो. लोकांना सांगतो की ट्रेडमध्ये तुम्ही फॉरेक्स ट्रेड असो, इंडियन ट्रेड असो, तुम्ही कमोडिटी असो, FNO असो किंवा कॅश असो, कशामध्ये पण तुम्ही ट्रेड करू शकता. कशा पद्धतीने तुम्ही प्रॉफिट जनरेट करू शकता, कशा पद्धतीने तुम्ही चांगली इन्कम जनरेट करू शकता. दररोज, दर आठवड्याला, दर महिन्याला त्याचं पूर्ण स्टार्ट टू एंड सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात खूप सोप्या पद्धतीने. आणि आमची जी फी आहे ती साधारण तुमच्या पहिल्या ट्रेडमध्ये तुम्ही जे नफा घ्याल त्याच्या 25% पण नसेल. ठीक आहे, त्यामुळं तुम्ही जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. हे शिका, आपल्या घरच्यांना शिकवा, आपल्या रिलेटिव्हला शिकवा आणि एक स्वयंभू म्हणून तुम्ही एक असं बिझनेस स्टार्टअप करू शकता की ज्याच्यामध्ये तुमचा चांगला नफा होईल, चांगलं इन्कम होईल. कुठल्याही बिझनेसमध्ये तडजोड असते, कुठल्याही बिझनेसमध्ये एक तुम्हाला फाउंडेशन घेऊन चालावं लागतं, तुम्हाला एक बेसिक अमाऊंट घेऊन चालावी लागते. तुम्ही आज जर चहाची टपरी टाकायची म्हणजे ₹1,00,000-1,25,00,000 रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागते. कुठलाही बिझनेस असो, वडापाव असो, कुठलाही छोटा मोठा किंवा मोठा बिझनेस, चांगल्यात चांगला बिझनेस म्हणला तर 5-10 लाख रुपये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावी लागते. त्याचसारखी ह्या ट्रेडिंगला किंवा स्टॉक मार्केटला तुम्ही ॲज अ बिझनेस बघत असाल, त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक लिमिटेड अमाऊंट घेऊन तुम्ही ट्रेड करू शकता. ठीक आहे, जसं तुम्ही कुठल्याही बिझनेसमध्ये मंथली कॅल्क्युलेशन करता की मला मंथली काय इन्कम झाला, मंथली, वीकली आणि इयरली. मंथली इन्कम हा झाला, वीकली हा इन्कम झाला आणि इयरली मला हा इन्कम झाला. त्यानंतर तुम्ही एक बॅलन्स शीट बनवता आणि त्याचा IT रिटर्न वगैरे बघता. कुठल्याही चांगल्या बिझनेसचं तुम्ही या स्टेप बाय स्टेपनी जसं करता तसंच या स्टॉक मार्केटला तुम्ही ॲज अ बिझनेस म्हणून बघू शकता. खूप छान आहे. इथं कोणी तुमचा मालक नाही, तुमचा बॉस नाही, तुम्ही इंडिव्हिज्युअल करू शकता. छोटा सेटअप पाहिजे, एक चांगला लॅपटॉप, कॉम्प्युटर, या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे असेल तुम्ही घेऊ शकता, शिकू शकता. जसं एखाद्या याच्यामध्ये एखाद्या माणसाला डॉक्टर बनायचं, एक वकील बनवायचं, पोलीस डिपार्टमेंट, मिलिटरीमध्ये किंवा कुठलाही इंजिनियर वगैरे काही बनायचं आहे, तर त्याला एक तुम्हाला अभ्यास करावा लागतो, काही वर्षांचा तुम्हाला त्याच्यामध्ये वेळ द्यावा लागतो. तर स्टॉक मार्केटसाठी असा पर्टिक्युलर कुठला अभ्यास नाही. ऑनलाईन जे आहे, यूट्यूबला जे आहे ते खूप असं आहे की ज्याच्यामध्ये फायदा कमी आणि नुकसान जास्त, पॉझिटिव्हिटी कमी आणि निगेटिव्हिटी जास्त, ह्या सगळ्या गोष्टी आहेत.
पण आपण त्या सगळ्या गोष्टी टाळून आम्ही ज्या प्रॅक्टिकली जो एक्सपिरियन्स केला आहे, जे जसं चार्ट वाचायची जी क्षमता आमच्याकडं आहे ती साधारणतः लोकांकडं नाही. ज्या पद्धतीने आम्ही चार्टला बघतो त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला शिकवतो की कशा पद्धतीने तुम्ही चार्ट पहा. आपल्याकडं असं बेसिक कोर्स, ॲडव्हान्स कोर्स वगैरे असं काही नाही. सिम्पल आहे, एकच कोर्स, एकच स्टडी मटेरियल. त्याच्याप्रमाणे तुम्ही एक चांगलं इन्कम करू शकता, एक तुम्ही प्रोफेशनल ट्रेडर बनू शकता. तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही पहा की तुमच्याकडं सकाळी जर तुम्ही अर्ध्या तासात, 15 मिनिटात, 20 मिनिटात जर दिवसाचे तुम्ही 5,000, 10,000, 15,000, 50,000, 1,00,000 रुपये जर कमवले तर दिवसभर तुमच्याकडं काही नाही आहे. दिवसभर तुम्हाला कोणाची नोकरी करायची गरज नाही, कोणाचा धंदा करायची गरज नाही. तुमच्याकडं जर दिवसाचे तुम्ही 50,000 रुपये जर कमवताय, लाख रुपये कमवताय, तर तुम्ही काय लेवलला जाताल? तुमची टेंडन्सी काय असेल? तुमची फॅमिली बॅकग्राऊंड कसा होत जाईल? तुमची जी मुलं आहेत, तुमची पुढची जी पिढी, ते काय प्रमाणात ग्रोथ होईल हा विचार तुम्ही करावा. पण न शिकता जर तुम्ही एंट्री केली याच्यामध्ये, या बिझनेसमध्ये, तर तुम्हाला तशा पद्धतीचा लॉस पण तुम्हाला सहन करावा लागेल. आणि असं बरेच लोकांनी केलं. जे म्हणतात ना ट्रेडिंगमध्ये 90% लॉस झाले, त्याचं कारण हे आहे की मार्केट आपल्या दिशेच्या उलट फिरलं आहे. काय हरकत नाही, जर आपण स्टॉप लॉस ट्रेल करत असलो असतो आतापर्यंत प्रॉफिटमध्ये गेलो असतो, काहीच वाद नाही.